नमस्कार. आज आपण इडली पात्रामध्ये कोबी टाकून तेलाचा वापर न करता अतिशय चविष्ट रेसिपी बनवणार आहोत. ज्यांना कोबी आवडत नाही ना, ते सुद्धा परत परत मागतील इतकी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी. तर इथे मी एक कोबीचा गट्टा घेतलेला आहे आणि 2 भागांनी कापून घेतला आहे. तर इथे मी 4 जणांची रेसिपी बनवते आहे. त्यामुळे अर्धीच कोबी घेणार आहे. आता परत अर्ध्या कोबीचे आपण 2 तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही कोबीची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. आता ही कोबी आपण किसणीने किसून घेणार आहोत. त्यासाठी ही अशी जाड बारीक किसणी कोणतेही चालेल. तर माझ्याकडे ही अशी जाड किसणी होती, त्यामुळे जाडच किसणीने मी किसते आहे. तुमच्याकडे बारीक किसणी असेल, बारीक किसणीने किसलं तरीसुद्धा चालेल. आता ह्या पद्धतीने कोबी छान किसून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी पूर्ण कोबी मी किसणीने किसून घेतलेली आहे. आता किचनमधील कोणतीही वाटी किंवा कप घेऊया आणि त्या वाटी किंवा कपाने ही कोबी मोजून घेऊया. तर इथे 2 वाटीभर एवढी ही कोबी आलेली आहे. या कोबीमध्ये टाकूया मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर थोडी एक्स्ट्राची घेतली तरीसुद्धा चालेल. आता ज्या वाटीने आपण कोबी मोजली होती ना, त्याच वाटीने इथे 1 वाटीभर बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच चणा डाळीचं पीठ. कोबी मोजणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर कमी जास्त क्वांटिटी होऊ शकते. त्यामुळे मी आधी कोबी वाटीने मोजून घेतली आणि त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मचभर जिरे पावडर, अगदी चिमूटभर हिंग, अर्धा चम्मचभर धने पावडर आणि अर्धा चम्मचभर पांढरे तीळ टाकले आहेत. आता एक ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी एक लहान मिक्सरचं भांडं, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा छान अशा पद्धतीने ठेचा करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट करू शकतात. यामध्ये छान रंग येण्यासाठी अर्धा चम्मचभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता हे सगळं साहित्य आपण कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोबीमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं, त्यामुळे आधी आपण हे सगळं पिठं व्यवस्थित कोबीमध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर लागेल त्या क्वांटिटीने पाणी टाकून छानसं डो मळून घेऊया. तर इथे आधी मी कोबीमध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि फक्त 1.5 चम्मच पाण्याचा वापर केला आहे. तर तुम्ही बघू शकता एवढ्या साऱ्या मिश्रणाला अगदी 1.5 चम्मच पाण्यामध्ये आपण हा डो मळून घेतलेला आहे. डो मळत असताना खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने डो मळून घ्यायचा आहे. आता इडली पात्रामधील इडलीचे साचे घेऊया आणि त्यांना अगदी थोडं थोडं तेल लावून घेऊया. तेल लावल्यामुळे पिठाला व्यवस्थित शाईन येते, रेसिपीला छान शाईन येते. स्किप केलं तेल तरीसुद्धा चालेल. तर इथे मी तेल लावूनच घेतलेलं आहे, तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता ह्या साच्यांमध्ये जेवढे मावेल तेवढे आपण हे जे पीठ आहे ना, हे टाकून घेऊया. तर बोटाने छान प्रकारे या साच्यांमध्ये जेवढं मावेल त्या पद्धतीने गोलाकार पीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात पिठाची कन्सिस्टन्सी खूप घट्टही नाही आणि खूप पातळसुद्धा नाही. जर तुमच्याकडे थालीपीठ खात असतील ना, आवड असेल ना, तर तुम्ही ह्या पिठाचे थालीपीठसुद्धा छान प्रकारे तव्यावरती थापून गरम करू शकता. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत बनतात. तर इथे मी इडली पात्रामध्ये छान पीठ व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. दोघं इडली पात्रामध्ये जेवढे मावेल तेवढे पीठ व्यवस्थित साच्यांमध्ये सेट करून घेतलेलं आहे. आता यावरून छान गार्निशिंगसाठी पांढरे तीळ थोडेसे स्प्रेड करून द्यायचे आहे. त्यामुळे काय होतं की लूकसुद्धा छान येईल आणि चवीलासुद्धा इडली छान लागेल. तर आता एका साईडला मी अगोदरच इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणीसुद्धा मस्त असं उकळलेलं आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये दोघंही इडलीचे साचे व्यवस्थित सेट करून घेऊया आणि वरून झाकण लावून 15 मिनिटासाठी ह्या इडल्या वाफवून घेऊया. गॅसची फ्लेम पाणी उकळत असताना हाय ठेवायची आहे आणि इडली पात्र जे आहे ते सेट झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि मिडियमच आचेवरती 15 मिनिटापर्यंत या इडल्या छान वाफवून घ्यायच्या आहेत. आता 15 मिनिटानंतर झाकण उघडूया आणि चेक करूया की इडल्या वाफवल्या आहेत की नाही. तर इथे मी टूथपिक घेते आहे. टूथपिक असेल तर घ्या किंवा मग चाकूने सुद्धा तुम्ही या इडल्या वाफवल्या की नाही चेक करून घेऊ शकता. टूथपिकला अजिबात पीठ चिटकलेलं नाही, अगदी क्लीन आहे, म्हणजेच इडल्या ज्या आहेत त्या छान प्रकारे वाफवल्या गेल्या आहेत. आता दोघंही ट्रे बाहेर काढूया आणि ह्या पद्धतीने चम्मचने इडल्या काढून घेऊया. तेल लावलं नसेल ना तरीसुद्धा ह्या इडल्या अतिशय छान पटकन निघतात, कारण ह्या वाफवल्या गेलेल्या आहेत आणि तेल लावल्यामुळे ह्या इडलींना छान शाईन येते. बाकी काही नाही, तेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी दोघंही साच्यांमधून चम्मचने व्यवस्थित सगळ्या इडल्या काढून घेते आहे. तर ह्या पद्धतीने बिना तेलाच्या
कोबीच्या इडल्या आपल्या तयार झाल्या आहेत. आता ह्या इडल्या आपण गरमागरम कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. अतिशय टेस्टी लागतात. मग ती चिंचेची चटणी असो किंवा मग पुदिन्याची असो किंवा मग खोबऱ्याची असो किंवा मग शेंगदाण्याची असो, कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही ह्या इडल्या सर्व करू शकतात. नाश्त्याला असो किंवा मग टिफिनला असो किंवा मग जेवणाच्या वेळी तुम्ही ह्या इडल्या नक्कीच पोटभर खाऊ शकता. अगदी पौष्टिक आणि पोटभरीची रेसिपी आहे. लहान मुलंच काय तर मोठेसुद्धा रोज रोज भाजी चपाती खाऊन खाऊन कंटाळला असणार ना आणि कोबी नकोच पाहिजे असेल ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा. त्यांना कळणारसुद्धा नाही की ही रेसिपी कोबीपासून बनवली आहे की नाही. आता ही इडली झाली ज्यांना तेल अजिबात खायचं नाही किंवा अवॉइड केलेलं आहे. आता ज्यांना अगदी कुरकुरीत रेसिपी पाहिजे असेल ना, त्यांच्यासाठी रेसिपी आहे. आता हीच इडली घ्यायची आहे आणि अर्धा इंचच्या मापाने आपण इथे इडलीचे काप करून घ्यायचे आहे. तुम्ही ह्या इडल्या रात्री बनवून सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा ठेवू शकतात. फक्त फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवा. अजिबात खराब होत नाही 4 ते 5 दिवस. जेव्हाही वाटलं की आता आपल्याला इडलीपासून बनवलेले काप खायचं आहे, तेव्हा तुम्ही वाफवून घ्या किंवा मग तेलामध्ये जरी तुम्ही थोडंसं करपून घेतलं ना, तरी अतिशय पटकन गरमागरम ही रेसिपी तयार होते आणि वेळसुद्धा वाया जात नाही आणि खायला तर अतिशय चविष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता ह्या पद्धतीने आपण सगळे काप कापून घेतले आहे. काही इडल्या मी बाजूलाच ठेवल्या आहेत. आता अगदी कडकडीत तेल गरम करून घेऊया आणि ह्या तेलामध्ये आपण ह्या इडलीची कापं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. वड्या तळण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये ह्या वड्या मस्त अशा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि सोनेरी रंगाच्या फ्राय झाल्या की लगेच काढून घ्यायच्या आहेत. खूप जास्त डार्क होऊ देऊ नका, कारण यांची कुकिंग प्रोसेस बऱ्याच वेळेपर्यंत चालू राहते. त्यामुळे हलक्याशा अशा पद्धतीने गोल्डन झाल्या की लगेच काढून घ्यायच्या आहेत. आता ह्याच पद्धतीने मी 2 ते 3 बॅचेसमध्ये या वड्या फ्राय करून घेते आहे. जर लहान मुलांना जर कुरकुरे खाण्याची सवय असेल ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी बेस्ट आहे. कुरकुरे खाणं डायरेक्टली विसरून जाणार आणि ह्याच वड्या परत परत मागणार आणि त्यांना सांगूसुद्धा नका की आपण ही कोबीपासून बनवली आहे. त्यांना तर कळणारच नाही, परंतु आपणसुद्धा सांगायचं नाही. ज्यांना क्रिस्पी खाण्याची सवय असेल किंवा आवडत असेल त्यांच्यासाठी ही अगदी बेस्ट रेसिपी आहे. ही झाली आपली दुसरी रेसिपी. पहिली म्हणजे बिना तेलाची, दुसरी म्हणजे अगदी क्रिस्पी ज्यांना तेलामध्ये फ्राय करून खाल्लेलं आवडतं त्यांच्यासाठी. आता तिसरी रेसिपी त्यांच्यासाठी ज्यांना अगदी मीडियम तेलामध्ये खायला आवडतं त्यांच्यासाठी. अगदी थोडंसं तेल आपण कढईमध्ये गरम करून घेऊया. त्यामध्ये अर्धा चम्मचभर जिरं, अर्धा चम्मचभर मोहरी, अगदी 4 ते 5 कढीपत्त्याची चॉप केलेली पानं, चिमूटभर हिंग, 2 हिरव्या मिरच्या अशा लांब लांब कट केलेल्या छान या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हा तडका छान फ्राय झाला ना की यामध्ये टाकूया इडलीच्या बारीक कट केलेल्या वड्या. आता ह्या वड्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच करायची आहे. हाय फ्लेम अजिबात करू नका, नाहीतर जी फोडणी आहे ना तीच करपेल. त्यामुळे अगदी गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती या वड्या फोडणीमध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत. वड्या छान 3 ते 4 मिनिटापर्यंत परतवून घ्यायच्या आहेत. परतल्यानंतर यामध्ये टाकूया छान फ्लेवर येण्यासाठी अर्धा चम्मचभर कलोंजी. कलोंजी नसेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल. अर्धा चम्मचभर पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली कांद्याची पात. कांद्याची पात नसेल तरी चालेल, स्किप केलं तरीसुद्धा चालेल. कोथिंबीर टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घेऊया. गॅस ऑफ करूया आणि झाल्या आपल्या गरमागरम वड्या तयार. तर हा माझा बेस्ट मेनू आहे, कारण अतिशय चविष्ट तडका तयार होतो आणि तडक्यामध्ये ह्या वड्या छान फ्राय होतात ना, त्यामुळे हा माझा अगदी चविष्ट आणि बेस्ट मेनू आहे. तर तुम्हाला तिघं मेनूंपैकी कोणता मेनू आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जराही आवडली असेल ना, प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. तर तुम्ही बघू शकतात अगदी इडली पात्रापासून आपण इडल्या बनवल्या आणि इडल्यांपासून आपण अगदी 2 ते 3 मेनू आरामात बनवू शकतो. अगदी पोटभरीची तशीच चविष्ट पौष्टिक रेसिपी बनलेली आहे. नाश्त्यासाठी असो, टिफिनसाठी असो किंवा मग जेवणासाठी असो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तिघं मेनूंपैकी तुम्ही कोणतीही रेसिपी ट्राय करा, सगळ्याच आवडतील. आता भेटूया पुढच्या नवीन अशाच टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा.